सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ऑन ऑफ आणि सील करून स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालय येथे नेण्यात आल्या. परंतु तहसील कार्यालयामध्ये सदर मशीन म्हणजेच 17 प्रभागातील ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केलाय. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कोणतीही पूर्वसूचना उमेदवाराला किंवा कोणत्याही प्रतिनिधीला न देता अशा प्रकारे ईव्हीएम मशीनचे सील तोडून त्याच्याशी छेडखानी तर करण्यात आली नाही असा संशय आता उमेदवारांनी व्यक्त केलाय. त्यामुळे सालेकसा नगरपंचायतीमध्ये सध्या एकच गोंधळ निर्माण झालाय. अनेक नागरिकांनी यामध्ये भाजपचा हात तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. आणि असं असल्यास ईव्हीएम मशीनची सील तोडली गेली असल्यास या ठिकाणची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे सालेकसा येथे सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी गोंदिया मोनिका कांबळे यांनी सांगितले की स्विच ऑन ऑफ आहे की नाही हे आम्ही कंट्रोल युनिट पाहिलं आणि याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया संबंधित व्यक्तींना दिली आहे. 2 तारखेला सालेकसा नगरपंचायतचे निवडणूक पार पडल्या. निवडणूक एकदम चांगल्या रीतीने आणि शांतपणे पार पडल्या. पण काल रात्री 9 ते 10च्या दरम्यान जे निवडणूक कक्ष अधिकारी होते श्रीमती मोनिका कांबळे मॅडम यांनी काल ईव्हीएमचे मशीनचे सील उघडल्या व त्याच्यामध्ये परत त्यांनी ते सील लावलं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना 6:15 वाजता एक परिपत्रक प्राप्त झाले. त्याच्यानुसार त्यांना चेक करायचं होतं मशीन की चालू आहे का नाही आहे. ते जे पण त्या पत्रकात दिलेलं असेल बॅटऱ्याबद्दल संदर्भात होतं. पण आमचा आक्षेप हेच आहे की त्यांनी कोणत्याही उमेदवाराला किंवा त्यांच्या जनप्रतिनिधीला किंवा त्यांच्या प्रतिनिधीला बोलवलं नाही. त्यांना न कळवता त्यांनी हे काम स्वतः एकट्यामध्ये केलेलं आहे. तर याचा आक्षेप आमचा त्यांच्यावरती आहे. आम्ही SDO मॅडमसोबत 5 तासापासून चर्चा करत आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक आयोगाला आतापर्यंत कोणती सूचना केली नाही आहे. आम्ही आग्रह धरला की त्यांनी ते निवडणूक आयोगाला त्यांनी त्याची रिपोर्टिंग करावी. आता SDO मॅडम आता अहवाल टाईप करायला गेलेले आहेत. आमची हीच मागणी आहे की जे पण आपले कर्मचारी व निवडणूक पक्ष अधिकारी याच्यामध्ये उत्पन्न होते सगळ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, त्वरित झाली पाहिजे. याच्यामध्ये वोट माराचा जो राज्य निवडणूक आयोगाचा परिपत्रक आला त्या परिपत्रकाप्रमाणे आधी बूथवर सर्व बूथ न्याय त्याला तपासणी करायचा होता. जो प्रॉब्लेम असेल जे काही बॅटरी डिस्चार्ज होऊ नये, बॅटरी डिस होऊ नये, हे सर्व प्रॉब्लेम ते पहिल्यांदा पडताळणी करून त्याला सीलबॅक करायची होती. त्यावर उमेदवार एजंट यांचे सर्व स्वाक्षऱ्या घ्यायच्या होत्या रीतसर. परंतु तसं घेऊनसुद्धा यांनी इथं पेट्या ईव्हीएम मशीन आणली. ईव्हीएम मशीन आणल्याच्या नंतर कंट्रोल रूममध्ये आणल्याच्या नंतर यांनी स्वतःच्या मनमर्जीनं सदस्याला न विचारता स्वतःच्या मनमर्जीने यांनी ईव्हीएम मशीन खोलली आणि बॅटरी डिस्चार्जच्या नावावर त्यांनी छेडछाड केली. आता अर्थात काय झालं हा म्हणणं कठीण आहे. परंतु त्यांना जरी बॅटरी डिस्चार्जच्या प्रमाणाकरिता खोलायचा होता तर त्यांनी पहिल्यांदा उमेदवार आहे, एजंट आहेत यांच्या स्वाक्षऱ्या घेतलं पाहिजे होतं का बाबा असं शासन परिपत्रक आलं, निवडणूक आयोगाच्या परिपत्रक आलं किंवा सूचना आल्या. तर असं न करता जरी असं कुठला अधिकारी कर्मचारी करत असेल तर हा संविधानाच्या विरोधात आहे आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. आरोप पहिला आहे की कंत्राटदार नसावा उमेदवार, परंतु भाजपचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या मालकीच्या वाहनात सगळ्या मशीन बूथवरून या स्वीकृती केंद्रावर आणण्यात आल्या. शंका आहे. तदनंतर आम्हाला कुणालाही न बोलवता, मी सुरुवातीच्या काळात होतो पण तदनंतर माझ्या अनुपस्थितीत मग कोणी नव्हते, परस्पर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेट्या उघडल्या, सील केलेल्या पेट्या उघडल्या, नंतर सील केल्या आणि स्ट्रॉंग रूममध्ये जमा केल्या. त्यामुळे ज्या पेट्या पंचासमक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे आणि हे अधिकार जर आपल्याला नसतील तर आपल्यावर कारवाई झाली पाहिजे. तिसरा भाग की या सगळ्या प्रकरणाच्या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी देवरी या इथे पोहोचल्यानंतर यांनी जो कलेक्टरला अहवाल पाठवला आणि कलेक्टरांनी राज्य निवडणूक आयोगाला जो अहवाल पाठवला त्यात उल्लेख आहे की त्या पेट्या जेव्हा उघडण्यात आल्या तेव्हा बबलू कटरे हे उपस्थित होते. सरासर खोटं
CCTV फुटेज तुम्ही दाखवा की त्या पेट्या उघडत असताना मी उपस्थित होतो का, मी नव्हतो, याचा FIR मी केलेला आहे. यांच्यावर निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी आम्ही म्हणजे तक्रार आम्ही केलेली आहे. आज जो इथे तहसीलमध्ये जो प्रकार घडला आहे काल रात्री, तर इथे असा वाटून राहिला की लोकशाहीची हत्याच झाली आहे इथे. आणि इथे काही लोकतंत्र अशी काही परिस्थिती राहिली नाही आहे. अधिकारी ज्यांना जो आम्ही सांगून राहिलो की असा असा प्रकार घडला, पण तेही काही कानामानी करून नाही राहिले, कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊन नाही राहिले. याच्या विरोधात उद्या आम्ही निर्णय करणार आहोत आणि बहुतेक पूर्ण तालुका, सालेकासाच नाही तर पूर्ण तालुकाही बंदचे आव्हान आम्ही देऊ शकतो. आजच्या घडीला कालच सालेकसा नगरपंचायतची निवडणूक संपली आणि सर्वात जास्त जागा नगराध्यक्षांच्या सह काँग्रेस पक्ष इथे जिंकून येणार आहे. या भीतीने शासन आणि हा प्रशासन हे दोन्ही संगनमताने यांनी आज इथे EVMची सगळे सील तोडली. आमच्या एकही प्रतिनिधी बोलवला नाही आणि जे काय घोटाळा केला EVMची टॅम्परिंग करून टाकली. आणि जे कलेक्टरला आणि निवडणूक आयोगाला जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये चुकीचं नाव आमचे पक्षाचा टाकला की आम्ही तिथे उपस्थित होतो. प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.